जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील शिवसेना उबाठा गटाचे नेते राज्य संघटक राहुल चव्हाण यांनी भडगाव तालुक्यातील शिंदी येथील उद्धव महाजन त्यांचे मुलास कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने तब्बल 6 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। यातील संशयित राहुल चव्हाण यावर भडगाव पोलीस स्टेशन येथे उद्धव मराठे यांचे फिर्यादीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून राजकीय दबावातून राहुल चव्हाण यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली नसून धातूर मातूर कारवाई करत संशयित आरोपितास असेच मोकाट सोडून दिले असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत पीडितग्रस्तांनी केला असून आम्हाला आमची रोख रक्कम परत न मिळाल्यास व संशयित आरोपितावर योग्य ती कारवाई तात्काळ न झाल्यास पत्नीसह आत्मदहन करण्याचा इशारा फिर्यादी उद्धव महाजन यांनी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे। उद्धव रूपचंद माळी, राहणार सिंधी, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव। ते राहुल चव्हाण म्हणून एक व्यक्तींनी माझ्या मुलाला कामाचा आमिष दाखवून आमच्याकडून 6 लाख रुपये रोकड कॅश घेऊन 4.5 लाख रुपये कॅश, 1.5 लाख रुपये चेकद्वारे पैसे दिले। परत त्या कामाचा आमिष दाखवून आम्हाला परत अजून एक काम दिलं, तिथे 1 लाख रुपये टाकले। आम्ही त्यांना भरपूर समजून सांगितलं की ते पैसे दिले नाही। परत त्यांनी मला सांगितलं की तू पैसे माझ्या अकाउंटला एक चेक टाका आणि तुमचे पैसे काढून घ्या। पण ते चेक बाउन्स होऊन परत आले। परत त्याला विनवणी केली तर म्हणजे टाळाटाळ करून परत त्याचं केसेस केले। केसेस करून सुद्धा पोलिसांनी काही आम्हाला काही उत्तर दिलं नाही की तो भेटला का नाही भेटला। त्याला 1 दिवसाची कोठडी केली, लगेच सोडून दिले। तुम्ही कोणत्या गावचे प्रॉपर? शिंदी। आज जो तुम्ही ज्याला पैसे दिले तो कोणत्या गावचा? जामनेरचा आहे। तुमची त्याची ओळख कुठे आहे? ओळख त्या मुलाचा मित्र होता ना, RSSचं काम करायचा मुलगा बी आणि त्याचा मित्र बी, तो पण RSS मध्ये होता। तर त्याने RSS म्हणून ते मित्र जोडून RSS वाल्यालाच काम देऊन आपण आपल्या RSS वाले मोठे करायचे बा असं आम्हीच दाखवून त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले। भडगाव पोलीस। मागणी काय झाली? मागणी माझे पैसे मला परत मिळावं म्हणून तीच मागणी, दुसरं काही। मी हातमजुरी करणारा माणूस। किती दिवस? 2020 मध्ये पैसे दिले त्याला। 2020 मध्ये माझं पुष्कळ हे नुकसान बी झालं। माझ्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला मी त्याच्याकडे पैसे मागत होतो, तरी पैसे दिले नाही। मी दुसऱ्याकडून पैसे काढले, ते पण माझ्याकडे कर्ज झालं। त्याला आता शेवटचा पर्याय आता काय करायचं मला पण समजत नाही। म्हणून हात जोडून त्या सगळ्यांना विनंती की माझे पैसे मला मिळावं म्हणून। उपासमारीची वेळ आली जी, मी हातमजुरीवाला माणूस आहे। पैसे न मिळाल्यास आपण पुढे काही आत्महत्याच करावं लागेल, दुसरा पर्याय काही नाही माझ्याकडे। मला आतापर्यंत सगळं सहन करून आता जर पैसे नाही मिळाले तर मी आणि माझी पत्नी दुसरा म्हणजे मलाकडे पर्याय नाहीये, मी सीधा आत्मदहन करणार आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।